आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। गेल्या 3 दिवसांमध्ये मुंबई विमानतळावर 23 प्रवाशांकडून 11 कोटींचं सोनं जप्त। मुंबई विमानतळावरील सोनं तस्करीच्या प्रकरणांमध्ये वाढ। मुंबईतील 3ही मेट्रोंचे एकत्रित तिकीट काढता येणार। घाटकोपर वर्सोवा मेट्रो MMRDA आल्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळणार। मुंबईमध्ये 13,785 रेरा एजंटची नोंदणी रद्द। परवाना नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र बंधनकारक। धारावीमध्ये सोमवारी 18 मार्च पासून झोपड्यांचे सर्वेक्षण होणार। धारावीमधील रहिवाशांकडून माहिती गोळा करणार। माटुंगा पूर्व रेल्वेलगतच्या कमलारमण नगर पासून सर्वेक्षणाला सुरुवात। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला। वरळी ते मरीन लाईन्स पर्यंतचा पहिला टप्पा सुरू। सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कोस्टल रोड सुरू असेल। पुण्यामध्ये साखर कारखान्यांकडून 966 लाख टन ऊसाचं गाळप। आतापर्यंत 97 लाख टन साखरेचं उत्पादन। राज्यातील 33 कारखान्यांची धुराडी बंद। शालेय प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित। पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान 3 वर्ष तर कमाल 4 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा, तर पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा। पुण्यामध्ये अनोख्या व्हीलचेअर क्रिकेट सामन्याचं आयोजन। रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि पुणे क्लबकडून सामन्याचं आयोजन। दिव्यांगांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये एकाच रात्री 3 दुकानं फोडली। महत्त्वाची कागदपत्र लॅपटॉप लंपास। अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू।